संस्थेत तेव्हा फार कोणाची भेट झाली नाही, तरी या मार्गाने आपण सगळेजण भेटतो आहोत. करोनासुराच्या छायेखाली आपण सगळे जमलेलो आहोत. हा करोनासुराबद्दल आणि ह्याचा एकदा बोध झाला की पुढे काय अशाबद्दल बोलायला मला संस्थेने सांगितलंय. आणि जरी आपल्याला एखाद्या विषयातलं नाही कळलं तरी बोलायचं, असं माझं जरा रेटून द्यायचा स्वभाव असल्यामुळे मी बोलायचं असं नक्की ठरवलेलं आहे. 31 डिसेंबर 2019 करोना नावाचा एक नवीन न्यूमोनिया आहे अशी माहिती चीन सरकारने आंतरराष्ट्रीय WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला दिली. त्यांनी असंही सांगितलं की हा कशातून होतो आम्हाला नीट माहिती नाही, याचं टेस्टिंग कसं करायचं तेही आम्हाला नीट माहिती नाही, त्याचप्रमाणे याचा उपाय काय हेही आम्हाला नीट माहिती नाही. त्यामुळे असं काहीतरी माहिती नसलेला नॉव्हेल प्रकारचा न्यूमोनिया हा चीननी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला कळवला आणि तेव्हापासून या विषयाचा जगाच्या पातळीवर चर्चा व्हायला सुरुवात झाली. साधारणपणे आज 100 दिवस झाले त्या घटनेला, 100 पेक्षा थोडे 4-7 दिवस जास्ती झाले. इतक्या दिवसांमध्ये साधारणपणे जगाची निम्मी लोकसंख्या ही आज करोना एफेक्टेड आहे, काही ना काही प्रकारे करोनामुळे करोनाग्रस्त झालेली आहे. त्यातल्या काही जणांना प्रत्यक्ष इन्फेक्शन झालंय, पॉझिटिव्ह आहेत, काही जणांना इन्फेक्शन झालंय अशा शंकेमुळे आयसोलेशन मध्ये ठेवलेलं आहे. बरेच जण असे आहेत की त्यांना यातलं काही झालेलं नाहीये, पण यातलं काही त्यांना होऊ नये म्हणून त्यांना आपण बाहेर जायला बंदी केलेली आहे सरकारने, आणि त्यामुळे ते गेले जवळजवळ 3 आठवडे घरात बसून काम करतायत आणि कदाचित अजूनही 2 आठवडे त्यांना घरात बसून काम करावं लागणार आहे. याच्याशिवाय जास्ती बरेच लोक असे आहेत की ज्यांचा नोकरी व्यवसायावरती जाणं बंद झाल्यामुळे त्यांची रिस्क किती असो किंवा नसो पण त्यांचे पैसे कमवण्यावरती अचानकपणे मर्यादा आली. आणि 100 दिवसात ह्या जग ज्या गोष्टी आपण अशक्य समजत होतो त्या गोष्टी इतक्या वेगाने आपण शक्य केलेल्या आहेत सर्वांनीच, की त्याच्यामुळे हे जग करोनाच्या आधी जसं होतं ते जग आणि करोना नंतर जसं जग असणार आहे किंवा जसं बनणार आहे ते जग, याच्यात इतका फरक पडणार आहे की ही 2 जग एकच आहेत का असा प्रश्न पडतो. म्हणजे इतिहासाचा कालखंड मोजताना बिफोर ख्रिश्चन एरा आणि आफ्टर ख्रिश्चन एरा अशा पद्धतीने चर्चा करण्याची एक पद्धत आहे. तर त्यातलाच BCE यातला सी आणि आफ्टर करोना असे इतिहासाचे 2 भाग पडतील अशी आता चिन्ह दिसायला लागली आहेत. आणि त्यामुळे आतापर्यंत आपण ज्या पद्धतीने जगत होतो, जे आपण नोकरी धंदे करत होतो, आपण पैसे मिळवत होतो, शिक्षण देत होतो, शिक्षण घेत होतो, आपल्या देशाचं संरक्षण करत होतो, इथपासून ते लहानपणापासून मोठं होईपर्यंत कुटुंबात वाढत होतो, त्या कुटुंबाची एक व्यवस्था होती, संस्कृती होती. या प्रत्येक संदर्भात काही ना काहीतरी मूलगामी बदल हे करोनामुळे घडून येणार आहेत. अर्थात अतिशय वेगात आपलं जग गेल्या 20-25 वर्षात बदलत होतच. आपण सगळेजण 50च्या अलीकडे पलीकडे आहोत आणि त्यामुळे आपण लहान असताना जग कसं होतं आणि आजचं जग कसं आहे याचा जर आपण विचार केला तर त्याच्यात किती बदल झालाय आपल्या लक्षात येईलच. आणि ते बदल होतही होते, पण त्यातला आता करोनामुळे त्यातल्या काही बदलांची अर्जन्सी वाढली. काही बदल हे कदाचित होतील असे बॅकग्राऊंडला होते, ते आता एकदम त्याच्यावरती शार्प फोकस आला. आणि काही बदलामध्ये टीव्हीच्या सिरियल मध्ये जसं ट्विस्ट इन द टेल येतात, कहाणी में ट्विस्ट, तसे ट्विस्ट येऊन त्याच्यात काहीतरी वेगळा बदल होऊन ते बदल आपल्या भोवताली येत आहेत. हे संकट आलं कसं आणि हे संकट इतकं मोठं झालं कसं? भारतासारख्या एका अर्थाने विकसनशील देशांनी याला जितकं उत्तर दिलं तितकं इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये आणि युरोपमधल्या ज्या देशांना आपण आर्थिक सुस्थितीतले देश म्हणतो, ज्यांच्याकडे वैद्यकीय व्यवस्था आपल्यापेक्षा खूप चांगली असं समजतो, त्यांना हँडल करता आलं नाही. असा काय आहे या रोगात की ज्याच्यामुळे याची भयंकरता वाढलेली आहे? आपण जर टक्केवारी काढली तर एकूण समाजाच्या अगदी कमी टक्के लोक आता पॉझिटिव्ह आहेत. ज्यांना पॉझिटिव्ह असल्याच्या कारणामुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे त्याच्यातले अगदी कमी लोक प्रत्यक्षात मृत्युमुखी पडतायत. बाकी बहुतेक लोक हे
काहीतरी उपचार घेऊन किंवा बहुतेक वेळा काहीही उपचार न घेता बरे होऊन घरी जात आहेत. पण तरी सुद्धा याची भीती का वाटते? त्याची भीती वाटण्याचं महत्वाचं कारण आहे त्याचा गेस्टेशन पिरियड. लागण झाल्यापासून 14 दिवस कमीत कमी याची काहीही लक्षणं दिसत नाहीत आणि त्यामुळे तेवढे 14 दिवस हा लागण झालेला मनुष्य इतरांना ती लागण वाटत सगळीकडे फिरू शकतो. आणि दुसरं म्हणजे या करोनाचं टेस्टिंग कसं करायचं, या करोनाचे उपचार कसे करायचे याच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. त्यामुळे आता जे सगळे उपचार चालले आहेत ते एका अर्थाने अंदाजे उपचार आहेत. आपण हे करून बघू, अमेरिकेने हे करून बघितलंय, इंग्लंडने हे करून बघितलंय, त्यातलं आपल्याकडे हे औषध उपलब्ध आहे, त्यामुळे आपण हे करून बघू आणि जमतं का याचा अंदाज घेऊ, असं चाचपडत एका अर्थाने हे सगळं चालू आहे. पण याची आर्थिक कारणं काही आहेत का? माझा स्वभाव आणि माझा व्यवसाय आर्थिक असल्यामुळे मला प्रत्येक गोष्ट पैशांशी जोडायला बरी वाटते. तर याच्या मागे शुद्ध स्वच्छ आर्थिक कारणं आहेत असं माझं मत झालेलं आहे. आपण जर इतिहास बघितला तर साधारणपणे गेल्या 100 वर्षाच्या इतिहासात जगभरात सगळीकडे शहरीकरण वाढलं आणि त्या शहरीकरणाबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरची सुधारणा झाली. त्यामुळे गाळलेलं निर्जंतुक केलेलं पाणी हे आपल्यातल्या बहुतेकांना मिळायला लागलं. त्याचप्रमाणे मोठ्या शहरांपासून ते हळूहळू छोट्या शहरांपर्यंत आणि निम शहरी भागापर्यंत वैद्यकीय व्यवस्था बऱ्यापैकी पोहोचली. प्रत्येक देशाच्या सरकारने भरपूर पुढाकार घेऊन लसीकरणाचे मोठे कार्यक्रम, लाखो लोकांना, लाखो लहान मुलांना लस देण्याचे कार्यक्रम राबवले. आणि त्यामुळे ज्या रोगांबद्दल आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचतो की ज्या रोगांच्या साथींनी हजारो लाखो माणसं देशभर जगभरात मेली, त्या कॉलरा, इन्फ्लुएन्झा, टीबी हे रोग हे आता जवळजवळ हद्दपार झालेले आहेत किंवा त्यांची भयानकता एवढी कमी झालेली आहे की ते आता साथीचे मोठे रोग न होता एका माणसाला आजार झाला, तो 4 दिवस घरी राहिला, त्याने औषध घेतलं आणि तो बरा होऊन पुन्हा कामाला लागला. अशा पद्धतीचं या आजाराचं स्वरूप झालं. आता आत्ताची वैद्यकीय व्यवस्था ही मग कशावरती फोकस आहे? तर हे आजारावरती तर विजय मिळवलेला आहे. त्यामुळे आता आपल्याकडली आरोग्य सेवा आणि आपल्यापेक्षाही कदाचित विकसनशील देशांपेक्षा विकसित समजणाऱ्या देशांमधली आरोग्य व्यवस्था ही कॅन्सर, मधुमेह, ड्रग सेवन, धूम्रपान, वजन कमी करणे, ताणतणावातून निर्माण होणारे रोग, बेलगाम शरीर संबंधातून निर्माण होणारे रोग याच्या भोवती फोकस आहे. कारण तरुण मंडळींना होणारे हे सगळे रोग आहेत. त्याचा एक दुसरा आर्थिक अँगल असा की जशी जशी लाईफ एक्सपेक्टन्सी वाढत गेली, जसं जसं माणसाचं आयुष्यमान हे वैद्यकीय सुधारणांमुळे वाढत गेलं, ते हळूहळू 50, 60, 60, 70, 70चं आता 80 आणि 80च्या पुढे हे शहरी भागांकडे जात आहे. युरोपमध्ये काही ठिकाणी सरासरी आयुष्यमान 100 होण्याची चिन्ह दिसत आहेत. पण त्यातले प्रोडक्टिव्ह इयर्स किती किती वर्षापर्यंत मनुष्य प्रत्यक्ष पैसे मिळवू शकतो, तर ती मर्यादा मात्र 60-65च्या फार पलीकडे गेलेली आहे. त्यामुळे कमवून झालेलं आहे, आता कमवत काही नाही, पण तरी सुद्धा त्याच्या आरोग्याची मात्र जास्ती काळजी घ्यावी लागते, जास्ती खर्च करावा लागतो आणि त्याचा मेडिकल इन्शुरन्स मेडिकल कंपन्या काढत नाही. असा एक मोठा वृद्धांचा वर्ग आहे. या वृद्धांच्या वर्गाची भारतात आणि अमेरिकेत काय स्थिती असेल याची कल्पना यावी म्हणून एक दोन छोटे आकडे सांगतो. अमेरिकेमध्ये ऍव्हरेज जर करोनाचा ग्रस्त पेशंट असला, करोना पॉझिटिव्ह, तर त्याचे उपचाराचं बिल हे $35,000 येते आणि तो हेल्दी असला तर $35,000 येते. त्याला मधुमेह किंवा रक्तदाब किंवा कॅन्सर असला तर ते $50,000च्या जवळ येते. आपल्याकडलं सरकार ही संपूर्ण ट्रीटमेंट फ्री देते. त्यामुळे आपल्याकडे अर्थातच हा खर्च कोणीतरी करतंय, आपण स्वतः पेशंट करत नसला तरी सरकार करतंय. पण इंग्लंड सारख्या किंवा अमेरिकेसारख्या देशात वैद्यकीय व्यवसाय हा पूर्णपणे मोठी कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय इन्शुरन्स कंपन्या यांनी गिळून टाकलेला आहे आणि ह्या कंपन्यांचा सगळा फोकस असतो तो स्टॅटिस्टिक्सवर. त्यामुळे जेव्हा या कंपन्या ठरवतात की कॉम्पिटिशन वाढली आणि आपल्याला कॉस्ट कट केली पाहिजे, तेव्हा ते कॉस्ट कटिंग करण्याचा सोपा मार्ग त्यांना असा लक्षात येतो की जे रोग पेमेंट करू शकणाऱ्या 70, 80, 85% लोकांना होणार आहेत, त्या रोगांमध्ये आपण जास्ती कष्ट करू, जास्ती इन्फ्रास्ट्रक्चर उभं करू, जास्ती पैसे घालू आणि जे 10-15% राहिलेले रोग आहेत
किंवा ज्याच्याबद्दल आपल्याला फारसे पैसे मिळत नाहीत असे वृद्धांसंदर्भातले रोग आहेत किंवा जुने रोग आहेत न्यूमोनिया सारखे, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू असं धोरण ठरवून या कंपन्यांनी गेल्या कितीतरी वर्ष साथीचे रोग या विषयाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं. त्यामुळे जेव्हा साथीचे रोग यायला सुरुवात झाली, जेव्हा साथीचे रोग पसरले, तेव्हा ह्यांचं काय करायचं याची कल्पनाच त्यांच्या वैद्यकीय क्षेत्राला यायला वेळ लागला. आणि त्यामुळे आपण बघितलं तर आता सुद्धा अमेरिकेतल्या कितीतरी ठिकाणी आयसोलेशन किंवा कर्फ्यू सारखी स्थिती नाहीये. इंग्लंडमध्ये आहे, पण इंग्लंडमध्ये त्याची परिस्थिती खूप भयंकर झालेली. इटलीमध्ये किंवा फ्रान्समध्ये सरकारने सांगून सुद्धा सोशल डिस्टन्सिंग कमी झालं नाही. खूप उशिरा सोशल डिस्टन्सिंग ठेवायला सुरुवात झाली आणि त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव वाढत गेला. वैद्यकीय क्षेत्र हे एकेकाळी सेवा समजलं जायचं, त्याच्यानंतर त्याचा हळूहळू व्यवसाय झाला, मग धंदा झाला आणि तो धंदा आता गंदा आहे पण धंदा आहे अशा पातळीपर्यंत आला. त्यामुळे हे जे सगळं त्यांचं फोकस आहे हा अशा प्रकारच्या रोगांसाठी नाही आणि म्हणून त्यांच्याकडची या रोगाची भयंकरता जास्ती वाढलेली आहे. आपल्या देशापुरतं बोलायचं झालं तर आपल्या देशात अजूनही एक फॅमिली डॉक्टर नावाची संकल्पना आहे आणि त्यामुळे आपला वैद्यकीय व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट इन्शुरन्स कंपन्या आणि मोठी हॉस्पिटल्स यांच्या तितकासा ताब्यात त्यांच्या इतका गेलेला नाही. त्याच दिशेने आपण कदाचित जात असू, पण तो आता तितका ताब्यात गेलेला नाही आणि त्यामुळे आपल्याकडल्या वैद्यकीय क्षेत्राने जेव्हा असं सांगितलं की हे गोष्ट केली पाहिजे, तेव्हा सरकारने त्यांचं ऐकणं आणि सरकारवरती जास्ती प्रमाणात विश्वास असल्यामुळे, विशेषतः सरकारचं नेतृत्व करणाऱ्यांवरती विश्वास असल्यामुळे, जेव्हा सरकारच्या नेतृत्वाने सांगितलं की कर्फ्यू पाळायचा आहे, तेव्हा कर्फ्यू न पाळणारे भरपूर लोक आपल्या आजूबाजूला आहेतच, पण तरी सुद्धा कर्फ्यू पाळणारे 80% वर आहेत की ज्यामुळे आपल्याकडे त्या विषाणूचा प्रसार होण्याचं प्रमाण काही कमी आहे. आता या संकटात आपल्याला काय काय त्रास होणार आहेत? आपण शक्यतो आपल्या देशापुरतं, आपल्या व्यवसायापुरतं, आपल्या संस्थेपुरतं असं बोलायचा प्रयत्न करू. आणि जरी प्रत्येक क्षेत्रात बदल होतील असं मी म्हणलो असलो, तरी आजच्या आपली चर्चा ही विशेषतः आर्थिक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र आणि काही प्रमाणात लष्करी संरक्षण क्षेत्र याच्याबद्दल चर्चा करायचा मी प्रयत्न करणार आहे. दुसरं एखादं जेव्हा संकट येतं किंवा एखादं युद्ध होतं, पूर येतो, भूकंप होतो, सुनामी येते, तेव्हा फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. रस्ते वाहून जातात, पूल पडतात, युद्धात जर बॉम्ब पडलेले असले तर इमारतीच्या इमारती, कारखाने नष्ट झालेले असतात, कितीतरी वाहनं जळून गेलेली असतात. अशा प्रकारचा फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर लॉस हा सुदैवाने या करोनाच्या साथीमध्ये झालेला नाही. जो वर्कफोर्स आहे, काम करणारी जी माणसं आहेत, त्यातली बहुतेक जण ही सुखरूप आपापल्या गावी किंवा सुखरूप जिथे ते काम करतात त्याच गावी आत्ताही उपस्थित आहेत. त्यांना कामावर येता येत नाहीये, त्यामुळे आर्थिक रचना बंद पडलेली आहे. पण ज्या दिवशी कर्फ्यू उठेल, ज्या दिवशी पुन्हा कंपन्या चालू होतील, त्या दिवशी 2-4 दिवसाच्या गॅपमध्ये सगळेजण कामावर येऊन हजर होतील आणि त्या आर्थिक रचनेची एक सुरुवात करतील. पण तरी सुद्धा कालच्या दिवसापर्यंत चाललेलं जे आर्थिक चक्र होतं, त्याला एका अर्थाने फुल स्पीड मध्ये चालणाऱ्या गाडीला इमर्जन्सीचा ब्रेक लावला आपण, तर त्या गाडीची जी अवस्था होईल ती काही ना काही प्रमाणात आपल्या आर्थिक रचनांची सगळ्या झालेली आहे. म्हणजे कालपर्यंत सगळ्या कंपन्या चालू होत्या, एक 4 दिवस आधी काहीतरी अंदाज येत होता, लोक ऐकत होते, इकडे तिकडे जात नव्हते फार, पण अचानकपणे संचारबंदीच लागेल आणि अचानकपणे आपलं घरातनं बाहेर पडणं, ऑफिसला जाणं बंद होत जाईल आणि आपल्याला वर्क फ्रॉम होम करावं लागेल अशी कोणी कल्पना केलेली. आणि त्यामुळे कोणाचं तरी पेमेंट शिल्लक आहे, कोणाचा तरी चेक आलाय तो डिपॉझिट करायचा राहिलाय आणि आता बँकेतच जाता येत नाहीये. अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये एक इमर्जन्सी ब्रेक हा आर्थिक रचनेला लागलेला आहे. आमच्यासारख्या संघटित क्षेत्रात आपण ज्यातले बरेच जण काम करतो, ज्यांना सरकार किंवा मोठी कंपनी पगार देते, त्यांना रिझनेबली पुढच्या महिन्याचा पगार मिळण्याची खात्री आहे. मगाची एक बातमी अशी आहे की पुढच्या महिन्यात सरकार पगार देऊ शकणार नाही. पण असं जरी आता सरकारमधले अर्थमंत्री म्हणले आणि जरी त्यांनी काहीतरी प्रमाणात उशीर केला, तरी पगार मिळेल याच्याबद्दल फारशा कोणाच्या मनात शंका नाहीये सरकारी नोकरात. पण जे छोटे व्यावसायिक आहेत, त्यांचा हातावर पोट आहे, ज्यांचं कौशल्य आधारित काही ना काहीतरी व्यवसाय आहे,
आणि या छोट्या व्यावसायिकांच्या कंपन्यांमध्ये कामं करून पोट भरणारे लोक आहेत, त्या सगळ्यांना मात्र उद्याच्या भवितव्याची खरंच चिंता करावी अशी विनंती आहे. त्याचबरोबर नवीन गुंतवणुकीसाठी ज्यांच्याकडे पैसे उपलब्ध आहेत ते सगळेच जण या करोनाचं काय होतंय ते बघू, सरकार कुठल्या क्षेत्राला प्रोत्साहन देतं बघू, कुठलं क्षेत्र गाळात जाईल ते बघू आणि त्याच्यानंतर गुंतवणूक करू. एक 2-3 महिने तर नुसतेच पैसे घेऊन बसू अशा मूडमध्ये आहेत. आणि त्यामुळे जिथे नवीन गुंतवणूक करण्याची गरज आहे तिथे खाजगी क्षेत्र पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी पुढे येईल असं होणार नाही. कदाचित ही संपूर्ण गुंतवणूक सरकारला करावी. आपल्या आपल्या पिढीला, आपल्या पिढीच्या पेक्षा पुढची जी पिढी आहे, 25शीतली जी पिढी आहे, त्यांच्यातल्या बहुतेकांना काटकसर करून संसार करायची कदाचित पहिलीच वेळ आली असते, की ज्याच्यामुळे पैसे नाहीत आणि काही ना काही खर्च हे पुढे ढकलावे लागतात. आणि त्यामुळे त्यांना ही जी वेळ आलेली आहे, हे सगळेच जण असा विचार करतील, की पुढचा 4 महिन्यानंतरचा, 6 महिन्यानंतर आपला आहे हाच रोजगार राहणार आहे का? मग त्या जो रोजगार राहील की नाही हा डामाडोल जर परिस्थिती असेल, तर आपल्याला काही ना काही आपले आर्थिक निर्णय हे बदलावे तरी लागतील, नाहीतर पुढे तरी ढकलावे लागतील. त्यामुळे घर विकत घेणे, कार विकत घेणे, इतकंच काय पण जरा महागडा एखादा मोबाईलचा हँडसेट विकत घेणे, यातले अनेक निर्णय हे पुढे जातील. त्यामुळे या गोष्टी सप्लाय करणारे जे धंदे आहेत, त्यांच्यावरती परिणाम होईल आणि त्यांची मागणी ही कमी कमी होत जाईल. बिल्डर्सवरती तर याचा सगळ्यात जास्ती परिणाम होणार आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे सर्व प्रकारच्या रिअल इस्टेटचे भाव हे 20% खाली येतील आणि त्यामुळे ज्यांनी प्लॉट घेतलेला आहे, ज्यांनी अर्धवट बांधकामं करून बिल्डिंग उभी केलेली आहे पण अजून विकली गेलेली नाही, त्यांच्यातल्या अनेक जणांना जीवघेणा फटका हा यातून बसू शकतो. त्याचप्रमाणे प्रवास आणि त्याच्या भोवतालच्या सगळ्या कंपन्या म्हणजे हॉटेल कंपन्या, त्या हॉटेल्सला लागणारे ड्रायव्हर्स, त्या हॉटेल्सला लागणारे वेगवेगळे सप्लाय करणारे लोक, टुरिस्ट कंपन्या आणि हॉस्पिटॅलिटीचा व्यवसाय, ड्रायव्हर, गाईड वगैरे वगैरे ह्या सगळ्यांना एक फटका बसणार आहे. कारण जेव्हा संचारबंदी संपेल तेव्हा लोक अत्यावश्यक प्रवास करतील, पण या विषाणूचं प्रस्थ हे एका दिवसात संपणार नाही. पुढचे 6 महिने, पुढचं वर्षभर सरकार आपल्याला सोशल डिस्टन्सिंग ठेवायला सांगणार आहे, मास्क घालून फिरायला सांगणार आहे, तुम्ही गर्दीत जाऊ नका असं सांगणार आहे. आणि ते ऐकायचा मूड ज्यांचा आहे ते दिवाळीत मजा करण्यासाठी कुठेतरी गावाला जाणार नाही, 31 डिसेंबरला मजा करण्यासाठी गोव्याला जाणार नाही, ते गर्दी टाळाचा प्रयत्न. त्यामुळे ज्या अत्यावश्यक प्रवास आहेत नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने केलेले ते लोक घाबरत घाबरत करतील. ज्यांच्या घरी लग्न कार्य निघतील ते इकडून तिकडे दुसऱ्या गावी जाऊन ते अटेंडही करतील. पण हे सोडून कुटुंबाच्या कुटुंब कुठेतरी सुट्टी घालवण्यासाठी प्रवासाला चाललंय, हा जो मोठा सेक्टर आहे ह्याची डिमांड ही शून्याच्या आसपास येईल आणि त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायांनाही मोठा फटका. यातल्या विमान कंपन्यांचा प्रॉब्लेम हा जास्ती शार्प आहे. विमान कंपन्या आधीच प्रॉफिट पर्यंत नव्हत्या, सगळ्याच्या सगळ्या कंपन्या लॉस मध्ये होत्या. आता त्यांची विमानं 1.5 महिना नुसते पैसे गिळत जमिनीवर उभी आहेत आणि त्यामुळे हा जो काळ आहे हा विमान कंपन्यांना सगळ्यात अवघड जाणार आहे. कारण नवीन बुकिंग होताना सुद्धा इंटरनॅशनल प्रवासावरती कदाचित अजूनही बंधनं असू शकतात. देशाच्या देशात अंतर्गत प्रवास करताना सुद्धा विमान उतरल्यानंतर संपूर्ण सर्व प्रवाशांची चाचणी झाल्यानंतर 1 तासांनी ते विमान मोकळं होईल पुढच्या प्रवासाकरता. आणि त्यामुळे एका दिवसात 10 ट्रिप करणारे विमान हे एका दिवसात 5 किंवा 6 ट्रिप करू शकेल. अशा अर्थाने त्यांची ऑपरेटिंग कॉस्ट वाढणार आहे. त्यामुळे विमान या एका क्षेत्रात तर नक्की काही ना काही कंपन्या बुडीत खाती निघतील किंवा त्या कंपन्या दुसऱ्या कुठल्या तरी कंपनी बरोबर मर्ज होतील असा माझा अंदाज. या विषाणूचा संसर्ग कशातून होतो तर आता आपल्याला माहिती आहे की हा केवळ मानवी संसर्गातून, एकमेकांच्या जवळ येणाऱ्या लोकांमधून. पण तरी सुद्धा अस्वच्छ अन्नामधून हा संसर्ग होतो किंवा पुढचा एखादा संसर्ग होऊ शकतो याची बहुतेकांना कल्पना आहे. त्यामुळे अस्वच्छ ठिकाणी खाण्याचं लोक नक्की टाळतील आणि त्यामुळे ज्यांची इमेज अस्वच्छ अशी आहे अशा हातगाडी आणि ठेले चालवणारे जे लोक आहेत तिथे खाण्याचं प्रमाण हे खूपच कमी. विशेषतः चायनीज विकणारे जे आहेत त्यांना तर आमच्या वस्तीत चायनीज विकू नको असं म्हणून लोक हाकलूनही लावायची शक्यता. जरी त्याचा चीन देशाशी काहीही संबंध नसला तरी चायनीज या शब्दाचीच एक अलर्जी तयार होईल आणि चायनीजची गाडी कोणी लावू देणार नाही. तशाच पद्धतीने हॉटेलमध्ये जाऊन खाण्याची एक संस्कृती
विशेषतः मुंबई पुण्यासारख्या प्रवाशांनी मुंबई पुण्यासारख्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात तयार झालेली आहे, तर ती संस्कृती कदाचित कमी होईल आणि लोक घरी स्वयंपाक करून आपापल्या हातचं गरम खायला सुरुवात करतील. करमणुकीचं काय होईल? थिएटरमध्ये जाऊन सिनेमा किंवा नाटक बघणे याच्यात बाकी सगळ्या लोक आपल्या भोवती असल्यामुळे त्याचा संसर्ग होऊ शकतो आणि त्यामुळे लोक ते टाळतील आणि त्यांचे सिनेमे हे अमेझॉन वरती किंवा नेटफ्लिक्स वरती बघायचा प्रयत्न. असे अनेक व्यवसाय असतील की ज्यांना प्रत्यक्ष फार परिणाम होणार नाही, पण तो परिणाम नाही झाला तरी त्यांना त्यांची बँक बंद पडल्यामुळे, त्यांची बँक बुडल्यामुळे, त्यांचे येणारे पैसे न आल्यामुळे अशा अर्थाने त्यांना परिणाम होईल. त्यांच्या मागणी आणि पुरवठ्यावर फारसं होणार नाही. शिक्षण क्षेत्रातला व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर ज्या खाजगी शिक्षण संस्था या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून तिथे काही ना काहीतरी शिक्षण देतात. म्हणजे 10वीचे किंवा 12वीचे ट्युशन क्लासेस, एमपीएससी किंवा युपीएससीचे ट्युशन क्लासेस, त्यांच्याकडे 100-200ची बॅच असते. तर अशा बॅचेस मध्ये यायचं कदाचित विद्यार्थी टाळायला सुरुवात करतील आणि तुम्ही काय शिकवायचं तर युट्यूबवर शिकवा, व्हॉट्सअपवर शिकवा असं म्हणायला सुरुवात करतील. त्यामुळे त्यांची अडचण होईल. अशाच पद्धतीने अध्यात्मापासून ते व्यक्तिमत्व विकासापर्यंत वेगवेगळ्या विषयावरती भाषण देणारे जे फ्रीलान्स कलाकार आहेत, की जे तिकीट लावतात आणि त्याच्यातून पैसे मिळवतात, त्यांच्याही व्यवसायावरती गदा येऊ शकते. कालिकेच्या जत्रेसारख्या जत्रांना लोक कमी जातील, त्यामुळे तिथे नोकरी करत तिथे ठेला लावणाऱ्या दुकानदार थाटणाऱ्या लोकांना नक्की त्याचा परिणाम होईल. बँकिंग क्षेत्रापुरतं बोलायचं झालं तर आज बँकांना फक्त 3 महिन्याचे हप्ते घेऊ नका आणि ते 3 महिन्याचे हप्ते थकले तरी त्या ऍसेट एनपीए करू नका, इतकीच फक्त सूट द्यायला लागलेली आहे. पण याच्या पुढच्या काळात सरकार त्यांना 100% असं म्हणणार आहे की थोडी जास्ती रिस्क घ्या, पण ज्याला करोनामुळे व्यवसाय बंद पडायची वेळ आलेली आहे त्याचा व्यवसाय चालू राहण्यात तुम्ही पैसे द्या आणि त्यामुळे ही थोडी जास्ती लोन्स ही बँकांना द्यावी लागतील आणि ती रिस्की लोन बुडताना मात्र सरकार नाही तर बँकेच्या बॅलन्स शीट मध्ये त्याचा लॉस दिसणार आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एनेबल्ड सर्व्हिस, ज्याला आयटी वाले असं आपण म्हणतो, ते मुंबई, पुणे, बंगलोर यासारख्या ठिकाणी, नोएडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांच्या येणाऱ्या पैशांमधनं एक त्या गावांची इकॉनॉमीला वेग मिळत असतो. पण ह्यांच्या सगळ्यांचे कस्टमर हे एक तर युरोपमध्ये आहेत किंवा अमेरिकेत आहेत आणि त्यामुळे त्यांचं युरोपची परिस्थिती आज अशी आहे की भारताची जीडीपी ग्रोथ 5% होईल का अशी आधी चर्चा होती. आता ती 2.1% होईल असा अंदाज आहे आणि युरोपमधल्या बहुतेक सगळ्यांची जीडीपी ग्रोथ ही निगेटिव्ह होणार, म्हणजे युरोप कालच्या पेक्षा गरीब होणार आणि त्यामुळे त्यांना हे जर परवडलं नाही आउटसोर्सिंग, तर कदाचित इथल्या ज्या आउटसोर्सिंग कंपन्या आहेत, ITES क्षेत्रातल्या कंपन्या आहेत, त्यांना बंद पडायची, नोकरदारांना काढून टाकण्याची वेळ पण येऊ शकते. अर्थात ही सगळी निगेटिव्ह बातमी झाली, काहीतरी पॉझिटिव्ह असेलच की नाही. प्रत्येक संकट काही ना काही नवीन संधी घेऊन येत. त्यामुळे ह्या संकटामध्ये जी क्षेत्र नक्की वाढतील असं माझा अंदाज आहे, ते क्षेत्रांची थोडक्यात यादी सांगायचा प्रयत्न. आपण गेले दीड महिना पूर्ण नेटवर्क मोबाईलवरती आहोत आणि याच्या पुढच्या काळात सुद्धा मोबाईलवरती मीटिंग घेणं, मोबाईलवरती शिकणं आणि शिकवणं या सगळ्या गोष्टी दिवसेंदिवस वाढत जाणार आहेत आणि त्यामुळे मोबाईल कंपन्या, नेटवर्क कंपन्या यांचा व्यवसाय हा वाढणार आहे. आता आपण सर्व अगदी भोसलासारखी शाळा ही टीच फ्रॉम होम, लर्न फ्रॉम होम ही व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे. पण आपण काही आधी योजना करून ही व्यवस्था निर्माण केलेली नाही. आपल्यावरती अचानक एक संकट आलं आणि त्या संकटातून मात करण्यासाठी, त्या संकटातून मार्ग काढण्यासाठी आपण जे उपलब्ध सॉफ्टवेअर होती त्या सॉफ्टवेअरच्या आधाराने लोकांना शिकवायचं. याच्या पुढच्या काळात अशा कंपन्या येतील की जी याच्यासाठी एक वेगळी सॉफ्टवेअर तयार करतील. मग त्यांना क्लासरूम मध्ये प्रत्यक्ष न बोलवलेल्या मुलाला घरी बसून तो अटेंड करतोय की नाही इथपासून ते त्याचं लक्ष आहे की नाही या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवतात. त्याचं डे टू डे इव्हॅल्युएशन करते. त्यामुळे वार्षिक परीक्षा न घेता रोजच्या रोज तो जे शिकलाय आणि तो जी उत्तरं देतोय त्याचं इव्हॅल्युएशन करण्याची सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपन्या येतील आणि त्यांचा व्यवसाय. अशाच पद्धतीने सर्व प्रकारच्या संस्थांमध्ये आणि कंपन्यांमध्ये शेकडो मीटिंग ज्या चालत असतात त्या मीटिंग प्रत्यक्ष इकडे तिकडे न जाता, म्हणजे उदाहरणार्थ आपले लोक नागपूरहून नाशिकला न येता
त्या व्हिडिओ कॉन्फरन्सवर कशा होतील मीटिंग्स, याच्यासाठीची सॉफ्टवेअर आता उपलब्ध आहेत आणि फ्री उपलब्ध आहेत, पण त्याची सॉफ्टवेअर जास्तीत चांगली ही येत्या काळात नक्की येते. परीक्षा आणि इव्हॅल्युएशन ऑनलाईन करण्याचे सॉफ्टवेअर. संपूर्ण रोबोटिक्स हे क्षेत्र आता भारतात फार मोठं नाही, पण रोबोटिक्स हे जगात मोठं होणारं क्षेत्र आहे. जिथे जिथे माणसाच्या शरीराला हात लागतो किंवा माणसाला दुसऱ्या माणसाच्या जवळ जावं लागतं, ती सर्व गोष्टी, ती सर्व कामं ही रोबोकडून करून घेण्याची प्रवृत्ती वाढेल. म्हणजे याच्यात कुठली कुठली कामं असू शकतात, तर अगदी सिक्युरिटीच्या माणसांनी आपल्या आपल्या अंगाला हात लावून आपल्याकडे आपण काही हत्यार लपवलेलं नाही हे बघणारा जो माणूस आहे, जो सैनिक आहे, त्याच्या जागी रोबो येऊ शकतो का? फ्रंट ऑफिस ज्याला म्हणतात, रिसेप्शनिस्ट, तिथे येऊ शकतो का? स्टेथोस्कोप छातीला लावून तपासणाऱ्या डॉक्टरचा स्टेथोस्कोप हा रोबोने वापरला आणि त्याचे ठोके मात्र त्यांनी घरी बसून ऐकले, असं होऊ शकतं का? ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा वाढता प्रभाव बघायला मिळतो. वैद्यकीय क्षेत्रात कदाचित कॅन्सरकडे जाणाऱ्यांचा ओघ कमी होईल आणि व्हायरॉलॉजीकडे जाणाऱ्यांचा ओघ वाढेल. याच पद्धतीने आतापर्यंत इंजिनिअरिंगला जाणे ही सर्वात उच्च गोष्ट समजली जात होती. त्याच्यातही कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगला सगळ्यात जास्ती मार्क मिळालेली मुलं जातात किंवा मेडिकलला जातात. त्यातली काही नक्की ही आता सायन्सला जातील आणि व्हायरसचा अभ्यास करतील. कारण व्हायरसचा अभ्यास हा फक्त मेडिकल क्षेत्रात होत नाही, तर तो बायोमेडिकल क्षेत्रात होतो, तो मायक्रोबायोलॉजी मध्ये होतो आणि मायक्रोबायोलॉजी हे त्याच्यावर संशोधन करण्याचं मूळ क्षेत्र आहे. अशाच पद्धतीने चेहऱ्याचं प्रोटेक्शन करण्याच्या मास्क हे आता आपण जसे उपलब्ध आहेत तसे घालायला सुरुवात केली आहे. पण आपण गेल्या 2-3 दिवसात इंग्लंडच्या राणीचे जर काही फोटो बघितले असतील, तर इंग्लंडच्या राणीच्या चेहऱ्यावरती तिच्या त्या दिवशीच्या ड्रेसला मॅचिंग मास्क आहे. तर असे मॅचिंग मास्क आपल्याकडे लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही आणि त्यामुळे कदाचित लग्नाला जायचं असेल तर पैठणीचा मास्क पाहिजे, अशी काही ना काहीतरी परिस्थिती ही निर्माण होईल. त्याचाही व्यवसाय करणारे आणि त्याची संधी साधणारे काही लोक नक्की असतात. पण मूळ मुद्दा असा की चेहऱ्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी काय आवश्यक आहे ते बनवणारे लोक हे आता ऑलमोस्ट हौशी कलाकार आहेत किंवा खूप मोठ्या कंपन्या आहेत की ज्यांचा मास्क सामान्य माणसाला परवडत नाही. त्यामुळे सामान्य माणसाला परवडेल असं सॅनिटायझर, सामान्य माणसाला परवडेल असे मास्क आणि अशा पद्धतीची उत्पादनं बनवणाऱ्या कंपन्या या नक्की तयार. मगाशी आपण म्हटलं की लोक चायनीजच्या गाडीवर किंवा हातगाडीवर खाणार नाहीत. ज्या रेडी टू ईट किंवा रेडी टू कुक कंपन्या किंवा उत्पादक असं कन्व्हिन्स करू शकतील लोकांना की आमचं उत्पादन स्वच्छ आहे, आम्ही स्वच्छतेची सर्व काळजी घेऊन हे बनवलेलं आहे, असं ज्यांच्याबद्दल एक विश्वास ते निर्माण करतील त्यांना मात्र यातनं कदाचित चांगले. माझं मत असं आहे की आयुर्वेद हा पुढच्या काळात एक मोठा रोल याच्यात प्ले करणार आहे. कारण आयुर्वेदाचा भर हा रोग बरा करण्यासाठी कदाचित आता ॲलोपॅथी लागत असेल, पण रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी आयुर्वेदावरती कडे लोकांना जावं लागेल आणि त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणि भारतीय जीवनशैली हे सांगणारे लोक त्यांचा व्यवसाय करतील आणि तो व्यवसाय वाढेल. अर्थातच याच्यात खरे खोटे, हौशे नवशे गवशे, कब्बर गोमूत्र पी इथपासनं ते रोज फक्त पुरणपोळी खा असं म्हणणाऱ्यांपर्यंत हे सगळे प्रकार असतील, खरे असतील, खोटे असतील, पण त्यातला जो खरा खरा शुद्ध आयुर्वेद आहे तो आयुर्वेदालाही नक्की चांगला. पुण्यामध्ये मला 2 कंपन्या अशा माहिती आहेत की त्या दोघही इन्फ्रारेडचा वापर करणारे थर्मोमीटर बनवतात. म्हणजे पेशंटचा ताप आहे की नाही हे बघायचं असेल तर त्याच्या शरीराला स्पर्श न करता त्याच्यापासून 5 फूट लांब अंतरावरती उभं राहून आपण लगेच हे करू शकतो. त्याचं अडचण नाही. क्षमा करा, मला वेळेची मर्यादा नाही, तर मी जिथे थांबलो होतो तिथून सुरू करतो. मी सांगत होतो की करोनाच्या नंतरच्या काळात कुठल्या कुठल्या व्यवसायांना ब्राईट संधी आहे. आपण सगळेजण लिफ्ट वापरतो, त्या लिफ्टचं बटन आज आपल्याला हाताने दाबावं लागतं, पण कमीत कमी संपर्क एकमेकांशी यावा यासाठी या लिफ्टचं काय करावं असा प्रश्न आहे. आणि त्यामुळे व्हॉइस ऍक्टिव्हेटेड लिफ्ट, व्हॉइस ऍक्टिव्हेटेड कंट्रोल पॅनल्स अशी बनवणारी कंपन्या असतील आणि त्यांचा शोध त्या ताबडतोब मार्केटमध्ये येतील. अशाच पद्धतीने रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिटी डिटेक्शन, RFID
तंत्रज्ञान वापरणारे लोक आहेत आणि त्या RFID सुद्धा मोठं होणारं क्षेत्र आहे. ड्रोन टेक्नॉलॉजी, जिथे जिथे माणसं पहारा करतात तिथे त्यांना पहारा करताना एकमेकांच्या फार जवळ यायला लागू नये म्हणून ड्रोनचा वापर जिथे जिथे होऊ शकतो तिथे जसं रोबोटिक्स येणार आहे तशाच पद्धतीने ड्रोनची टेक्नॉलॉजी. आर्थिक क्षेत्रातले काही बदल मी कव्हर केले. इतक्याने काही आर्थिक क्षेत्र संपत नाही, भरपूर मोठं शिल्लक आहे. पण आपली वेळेची मर्यादा आहे लक्षात घेऊन आपण सगळेजण वर्क फ्रॉम होमच्याही काळात दुपारी 4 वाजता थांबलायचं लक्षात घेऊन मी पुढच्या विषयाकडे वळतो. शिक्षण क्षेत्रात काय बदल होतील असं माझं मत आहे ते आपल्याला सांग. लर्न फ्रॉम होम किंवा टीच फ्रॉम होम हे शालेय स्तरावरती किती शक्य आहे याची माझ्याच मनात शंका आहे. त्यामुळे शाळांना मुलांना एकत्र तर आणावं लागेल पण मुलांना एकमेकांचा संसर्ग होऊ नये म्हणून कदाचित जास्तीची काळजी घ्यावी लागेल किंवा त्याची व्यवस्था ठरवावी लागेल. आणि हा संसर्ग टाळावा लागेल तो फक्त शाळेच्या प्रिमायसेस मध्ये नाही तर त्यांच्या स्कूल बसमध्ये किंवा व्हॅन मध्ये सुद्धा एकमेकांशी संपर्क कसा कमी येईल किंवा कशी मुलं नक्की मास्क घालतील याचं काही ना काहीतरी आपल्याला करावं लागेल. त्याच पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता हे 2 विषय आपल्याला कदाचित प्री प्रायमरी लेव्हल पासून मुलांच्या मनावर ठसवावे लागतील. महाविद्यालय स्तरावरती देखील सर्व मुलांनी वर्गात एकत्र येऊन लेक्चर ऐकणे याच्याऐवजी मुलांनी ऑनलाईन कंटेंट बघणे, शंकाही ऑनलाईन विचारणे आणि फक्त प्रॅक्टिकलसाठी किंवा तत्सम काही गोष्टींसाठीच एकत्र येणे असा उपाय हा शिक्षण क्षेत्राला केव्हा ना केव्हा तरी काढावा लागेल. हॉस्टेलमध्ये आता एखाद्या रूम मध्ये 2 किंवा 3 किंवा 4 मुलं असतात. त्या हॉस्टेल्सना सोशल डिस्टन्सिंग साठी एका खोलीत एक मुलगा किंवा मुलगी अशी रचना करावी लागेल आणि त्यामुळे हॉस्टेल्स आता जी आहेत ती सगळी कमी पडतील. अर्थातच पोस्ट ग्रॅज्युएट आणि त्याच्यानंतरच्या सर्व शिक्षणातला क्लासरूम कंटेंट टीचिंग हा विषय संपून जाईल आणि ग्रॅज्युएशनच्या पुढच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण हे इंटरनेटच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि त्यामुळे अशा पद्धतीचा चांगला कंटेंट डेव्हलप करणाऱ्या ज्या कंपन्या असतील जे फिजिक्सचं कंटेंट देतील जो पोस्ट ग्रॅज्युएट लेवलचा आहे किंवा रिसर्च लेवलचा आहे तर त्या कंपन्यांना चांगल्या व्यवसायाचे दिवस येईल. कारण विद्यार्थी समोर नसतानाही विद्यार्थ्याचा इंटरेस्ट निर्माण होईल आणि विद्यार्थी स्वतःहून अभ्यास करेल. त्याला होमवर्क दिलं असेल तर ते होमवर्क पेक्षाही त्याला उत्सुकता निर्माण झाली म्हणून त्यांनी इंटरनेटवर जाऊन त्यांनी युट्यूबचे लिंक्स बघून काहीतरी शोधून काढलं आणि तो शिकला. अशी परिस्थिती निर्माण करू शकणारे कौशल्यवान शिक्षक जे असतील त्यांची मागणी वाढेल आणि शाळेच्या क्षेत्रात किंवा कॉलेजच्याही क्षेत्रात 21 अपेक्षित 21 मोस्ट लाईकली क्वेश्चन्स याच्याच आधारावर शिकवणारे देखील शिक्षक असतील तर त्यांचं मात्र महत्व कमी कमी होत जाईल. कारण त्यांचं लेक्चर ऐकणं हे कंटाळवाणं जर झालं मुलांना तर ती मुलं ऑफ करून टाकतात. उत्सुकता, प्रयोगशीलता, नवीन ज्ञान अतिशय वेगाने मिळवणे इतकंच नाही तर जुनं गृहीतक आपल्या मनातून पटकन काढून टाकणे ही कौशल्य ही आजच्या जगात अत्यावश्यक कौशल्य आहेत. ती करोनामुळे जास्ती शार्प झाली. म्हणजे करोना हा शब्द सुद्धा साधारणपणे 4 महिन्यापूर्वी आपणही कोणी ऐकलेलं. आपण कोणी झूम नावाचं सॉफ्टवेअर असतं आणि त्याच्यावर मीटिंग घेत होतो 4 महिन्यापूर्वी असं मला वाटत नाही. पण या 4 महिन्यात करोना या विषयाची आपण चांगल्यापैकी तांत्रिक माहिती गोळा केली आणि झूम नावाचं एक नवीन सॉफ्टवेअरही शिकलो. कदाचित आपण अजून 1-2 ग्रुप्सवर असलो तर अशी जी बाकी 2-4 सॉफ्टवेअर आहेत ती पण आपण शिकलो असतो. त्यामुळे अशी एखादी गोष्ट पटकन कौशल्य शिकून घेणं आणि एखादी गोष्ट अनलर्न करणं, जी लर्न केलेली आहे ती अनलर्न करणं ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला कदाचित मुलांना शिक्षणातून हे द्यावं लागेल की कालपर्यंत आम्ही शिकलो होतो की माणूस चंद्रावर जाऊ शकत नाही 1960 सालात आणि त्याच्यानंतर 10 वर्ष माणूस चंद्रावर गेला म्हणजे जुनं गृहीतक हे खोटं निघालं आणि ते खोटं निघाल्यानंतर मनातून काढून टाकलं. तर हे जे कौशल्य आहे जुनं गृहीतक काढून टाकायचं, जुनं ऍझम्पशन बदलण्याचं ते आपल्याला कौशल्य मुलाला शिकवावं लागेल. शिक्षण क्षेत्राला त्याचा विचार करावा लागेल की हे आपण कसं आठवू. डिझास्टर मॅनेजमेंट आणि डिझास्टर आल्यानंतर काय करायचं याची प्रॅक्टिस करणारी ड्रिल्स याचं महत्व अजून वाढत आहे. सिनारिओ मॅनेजमेंट असं झालं तर आपण काय काय करू अशी प्रॅक्टिस सेशन्स मुलांबरोबर घ्यावी लागतील.
म्हणजे शाळेला आग लागली तर काय करावं इथपासून ते शाळेच्या पाण्यामध्ये व्हायरस आहे आणि ते आपण पाणी प्यायलं तर प्रॉब्लेम होणार आहे. तर मग आपण काय काय करू शकतो, याच्या पद्धतीचे अनेक सिनारिओ निर्माण करून मुलांना त्याची सोल्युशन्स काढू द्यावी लागतील आणि मुलं कशी चांगली सोल्युशन काढतील हे शिक्षणातनं आपल्याला निर्माण करावं. अशाच पद्धतीने डिफेन्स बद्दल काय, आपण सगळे बघतोय की हे चायनाने निर्माण केलेलं युद्ध आहे की नाही, चायनाचं बायोलॉजिकल वॉरफेअर आहे की नाही, करोना चायनाने मुद्दाम सोडलाय की नाही, याच्याबद्दल आपल्याला पक्की खात्रीलायक माहिती काय. काही जण म्हणतात की चीनने मुद्दाम केलं, काही जण म्हणतात की त्यांच्याकडून चुकून झालं आणि काही जण असं म्हणतात की चीनचा काहीच संबंध नाही, हा इटलीचा सुरू वगैरे. पण आपल्या दृष्टीने असं आहे की पुढचा जो देश हल्ला करेल तो अशाच पद्धतीच्या एखाद्या व्हायरस मधनं करू शकतो किंवा एखाद्या केमिकलनी करू शकतो किंवा आपल्याकडल्या सगळ्या कॉम्प्युटर्सना व्हायरस आले आणि कॉम्प्युटर सिस्टीम्स बंद पडल्या, अशा पद्धतीचा लष्करी हल्ला होऊ शकतो. अशा प्रकारच्या हल्ल्यात आपण लक्षात घ्या आपल्या सैनिकांच्या हातातल्या बंदुका आणि त्यांचं शौर्य या दोन्ही गोष्टी इरिलेव्हंट होतात. आजची जी लढाई चालू आहे त्याच्या सीमेवरती लढतायत कोण, ज्यांच्या अंगात युनिफॉर्म आहे आणि ज्यांच्या हातात बंदुका आहेत त्यांना ऑर्डर अशी मिळालेली आहे की तुम्ही बॅरॅकमध्ये गपचूप बसायचं, बाहेर हिंडायचं. पण मग शत्रूशी लढण्याचं काम हे वैद्यकीय क्षेत्र करते, नर्सेस करतायत, पॅथॉलॉजिकल लॅब्स करतायत, स्वच्छता कर्मचारी करतायत. हे सगळेजण आज फ्रंटलाईन सोल्जर असल्यासारखे त्यांच्या इतक्याच शौर्याने आणि त्यांच्या इतक्याच डेडिकेशन लढताना आपल्याला दिसत आहे. कारण आज बंदूक ज्यांच्या हातात आहे ते आहेतच, पण आपण सगळेच जण सैनिक आहोत आणि आपण सगळेजण कदाचित धोका पत्करून, जसा तो सीमेवरचा सैनिक इन द लाईन ऑफ फायर येतो, शत्रू जिथे गोळी घालू शकतो त्या ठिकाणी मला जावं लागेल याची त्याला कल्पना असते. तसं आमच्या नायडू हॉस्पिटल मधला एखादा डॉक्टर, त्याला माहिती असतं की आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं, त्याला माहिती असतं की आपण 100% काळजी घेऊ शकत नाही, तरी सुद्धा त्याच्या पेशंटला गरज आहे म्हणून तिथे येऊन उभा असतो. त्यामुळे अशा पद्धतीचं डेडिकेशन आणि दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीची शिस्त ही आपल्याला सगळ्यांमध्ये निर्माण करावी. ही शिस्त जितपत आहे तितपत आत्ताची संचारबंदी आपली यशस्वी होतीये आणि कोणीही सांगितलं तरी मला भाजी हवीच आहे आणि मला भाजी हवी या नावाखाली मोटरसायकलला पिशवी लटकवून मी 20 लाख किलोमीटर लांब भटकून येणार आहे. अशा पद्धतीने जे शिस्तीच्या बाहेर आहेत त्यांच्यामुळे हा शत्रू आपल्यावरती विजय मिळवण्याची शक्यता वाढलेली. त्यामुळे मग मिलिटरीचं काय होईल तर मिलिटरीच्या लोकांना त्यांना ट्रेनिंग द्यावं लागेल की बायोलॉजिकल वॉरफेअर असलं तर कुठले कपडे वापरायचे, प्रोटेक्टिव्ह सूट कुठले वापरायचे, केमिकल वॉरफेअर असेल तर काय करायचं, हे लवकर कसं ओळखायचं आणि आपण शत्रूवरती हे घेऊन कसा हल्ला करायचा, या सगळ्या गोष्टी याचा विचार मिलिटरी नक्की करेलच. आपल्याला विचार असं करायचा आहे मिलिटरी स्कूल म्हणून की याच्यासाठी लागणारी जी शिस्त आहे ती आपण निर्माण करू शकणार आहोत का. एकदा नरेंद्र मोदींनी सांगितलं की संचारबंदी की त्याच्यानंतर 25 जणांनी शंका विचारत न बसता मिलिटरीत जसं शंका विचारायला बंदी आहे तशाच पद्धतीने जेव्हा युद्धासारखी सिच्युएशन निर्माण होते तेव्हा लोकशाही देखील प्रश्न न विचारता आपल्याला आज्ञा पाळता आली पाहिजे. या पद्धतीची शिस्त आपण अंगात लोकांच्या बाळगू शकतो का. तर अशा शिक्षण क्षेत्राला जो विचार करावा लागेल डिफेन्ससाठी आपल्या डिफेन्स स्कूल म्हणून तो हा आहे असं मला वाटतं. साधारणपणे जे मुद्दे मी काढले होते ज्याच्या आधारावर बोलायचं होतं ते माझ्याकडून संपलेले आहेत.